श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 848. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या स्वयंप्रभेच्या नजीक हे सर्व वानरदळ कशा पद्धतीने आलं त्याचं चिंतन अभ्यासत होतो. वानरदळ अत्यंत भुकेलेलं आहे, तहानलेलं आहे. त्यांची सर्व शक्ती जणू काही संपत आली आहे. अशा वेळेला हनुमंताने या सर्वांची संवेदनशीलता जाणून एका शिखरावरती चढून जमिनीच्या आतमध्ये शिरणाऱ्या एका गुहेचं प्रवेशद्वार पाहिलं. त्या प्रवेशद्वारामधून अनेक पक्षी आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावरून त्यांनी ताडलं की आतमध्ये निश्चितच जलसाठा असणार. सर्व वानरांना ते पुढे करून त्या गुहेमध्ये प्रवेश करतात आणि पाहतात तर एका सुंदर उपवनाचं, त्यामध्ये पसरलेले एक विस्तीर्ण सरोवर आणि त्या सरोवराच्या पलीकडे असलेल्या एका मंदिरामध्ये एक तपस्विनी याचं दर्शन वानरांना झालेलं आहे. वानर आपली तहानभूक विसरून गेले. तपस्विनीचं त्यांनी दर्शन घेतलं, आपला सर्व वृत्तांत सांगितला, तिची सर्व कथा त्यांनी जाणून घेतली. आणि मग या स्वयंप्रभा नावाच्या या तपस्विनीने सर्व वानरांना जलपान करवलं. त्यांनी स्नान केलं आणि अत्यंत सुंदर सुरस अशी फळं याचं त्यांनी सेवन केलेलं आहे. वानरांचा शीण सगळा या स्वयंप्रभेने घालवला आणि अत्यंत प्रफुल्लित झालेले असे हे वानर जेव्हा स्वयंप्रभेच्या चरणाशी येऊन बसले, त्यावेळेला त्या माऊलीने त्यांना आपली सर्व हकीकत सांगितली की तुमची सेवा करून मला काय प्राप्त होणार आहे. तर मैं अब जाब जहां रघुराई, मी आता प्रभू रामचंद्र जिथं आहेत तिथं जाणार आहे. आणि या बदल्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ इच्छित आहे, तर तुम्ही मूदहु नयन बिबरत जिजाहू पयहु सीत ही जनी पचिताहू. तुम्हाला मी सीताजींच्या जवळ नेऊन पोहोचवते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला केवळ डोळे मिटून या गुहेतून बाहेर पडायचंय. आणि जेव्हा तुम्ही अशा अवस्थेमध्ये राहाल तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे सीताजींच्या जवळ जाऊन पोहोचाल. सज्जनो, आपण कालच्या टप्प्यामध्ये इथपर्यंतचा कथाभाग बघितला आणि त्यानंतर आपण त्यातील असलेल्या रहस्यांच्या दिशेने वाटचाल करणार होतो. परंतु आपली वेळ संपत आल्या असल्यामुळं त्या रहस्याचं चिंतन आज मी थोडंसं मुक्त चिंतन या रूपाने व्हावं यासाठी पूर्ण कथानकात करणार आहे. वानरांनी स्वयंप्रभेने सांगितल्याप्रमाणे डोळे तर मिटले. गुहेमधून चाचपडत हे सर्व वानरदळ बाहेर येऊ लागलंय, परंतु गुहेतून बाहेर पाऊल टाकत नाहीत. तेवपर्यंत एकाने नाही तर सर्व वानरांनी आपले डोळे उघडले आणि डोळे उघडून बघतायत तर बरंच अंतर ते पुढे आले होते आणि त्यांच्या समोर समुद्र किनारा होता. त्या समुद्राच्या तटावरती ते येऊन उभे राहिले. त्यांच्या समोर विस्तीर्ण असा समुद्र पसरला होता. स्वयंप्रभेने त्यांना सांगितलं होतं की जनी पछिताहू, पश्चाताप करू नका. किंबहुना आपल्याला देखील आयुष्यामध्ये पश्चाताप करू नका असे अनेक प्रसंग आधीच कळतात, परंतु तरी देखील आपण त्या सूचनांप्रमाणे वागत नाही आणि मग केवळ पश्चाताप करणंच आपल्या हातामध्ये राहतं. स्वयंप्रभेने त्यांना सांगितलं होतं की डोळे मिटून बसा आणि तुम्ही सीताजींपर्यंत जाल. आता यामध्ये जो रहस्याचा गुरुकृपेने प्रांत मी आपणास सांगणार आहे. सज्जनो, ही स्वयंप्रभा कोण आहे? ही आपल्याच अंतरंगामध्ये असलेली जगदंबा आहे. हे सीताजींचंच एक रूप आहे. ज्या सीताजींचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी दृष्टी बाहेर नाही, त्यासाठी बाळांनो तुमची दृष्टी आतमध्ये वळली पाहिजे. हे स्वयंप्रभा या वानरांना सांगतेय.
ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की जिथं आहात तिथं बसा आणि आवडी अनंत आळवावा. आपल्या हृदयस्थ असलेल्या रामाला डोळे मिटून आळवत राहा. दुसरं काहीच साधन करण्याची गरज नाही. तुका म्हणे या विण आणिक असता, साधन वाहातसे आण विठोबाची. यापेक्षा अजूनही काही वेगळं साधन असेल तर मी विठोबाची शपथ घेऊन माझ्या साधनेची तिलांजली द्यायला तयार आहे की या पलीकडे दुसरं काहीच साधन नाही. बघा, आपल्याकडे म्हटलं जातं की उत्क्रांतवादामध्ये मनुष्य हा वानरापासून, म्हणजे वानर ही त्याची आधीची आवृत्ती आहे आणि त्यातून मनुष्य निर्माण झाला. आणि आपण म्हणतात ना की ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, त्याप्रमाणे आमच्यामधला वानर अंश हा संपूर्णपणे संपलेला नाहीये. आम्ही देखील तसेच चंचल आहोत. आम्हाला देखील स्वयंप्रभा रूपाने असलेलं हे नाम काय सांगतं? आमचा गुरुराया आम्हाला हे सांगतो की बाळांनो, नामामध्ये राहा. बाकी अजूनही काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. आता या सर्व मध्ये या वानरांना जे कार्य करायचं होतं, सीताजींचा शोध लावायचा होता, स्वयंप्रभा म्हणाली तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त डोळे मिटून बसा, मी तुम्हाला थेट सीताजींपर्यंत नेऊन पोहोचवते. किती सोपी. अहो, बोर्डिंग पासच दिलाय जणू काही त्यांनी, आता फक्त बसून राहायचंय. पण किती वेळ बसू शकले ते? केवळ गुहेतून बाहेर पडूस तर. आम्ही देखील गोंदवल्याच्या सीमारेषांमध्ये असतो तोपर्यंत साधनेचे भरपूर संकल्प करतो स्वतःपुरते, परंतु जसं त्या एसटी स्टँडवर येतो त्याप्रमाणे पूज्य बाबा म्हणतात की ते प्रपंचाचं भूत पुन्हा मानगुटीवरती बसतं आणि हे डोळे पुन्हा बाह्य दिशेने उघडले जातात, बाह्य सुखाच्या दिशेने उघडले जातात. आणि हा भवसागर आमच्या समोर येऊन उभा राहतो. या भवसागराच्या किनाऱ्यावरतीच आम्ही उभे राहतो. काय नेमकं चुकलं असेल? वानरांच्या काही चुका, वानरांना या पश्चातापामध्ये जाण्याची काही कारणं आणि त्यामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला देखील मी नेमका कुठं चुकत आहे याची थोडीशी ओळख या चौपाईमधून आपण करून घेऊया. पहिली गोष्ट आहे, वानरांचा विश्वास कमी पडला. बघा, मनुष्याला परमार्थ, जे मी आपणाला 2-3 कथा विभागांच्या आधी सांगितलं की हा सर्व प्रपंच अनुकूल व्हावा यासाठी आम्ही सर्व परमार्थ करत असतो. वानर देखील स्वयंप्रभेकडे गेलेले आहेत. ते आत्मज्ञानासाठी नाही, परमार्थासाठी नाही, पोट भरण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना तहान लागली होती, त्यांना भूक लागली होती. हा पहिला टप्पा. स्वयंप्रभेने त्यांची ही क्षुधा क्षणामध्ये भागवलेली आहे. आता तर खरं विश्वास बसायला पाहिजे होता ना की जी ही तपस्विनी आपल्याला एवढं पोटभर खायला देऊ शकते, आपले सर्व श्रमहरण करू शकते, तिच्या वचनांवरती आपला दृढ विश्वास बसायला हवा ना. परंतु वानरांनी हा पहिला टप्पा आपल्या हृदयात अनुभवला, परंतु त्या आधाराने दुसरा टप्पा मात्र ते स्वीकारायला तेवढे तयार झाले नाहीत, कारण की तिथं अंतरंगामध्ये शिरायची गोष्ट आहे. त्याप्रमाणे श्री महाराज देखील म्हणतात की तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या, मी तुमचा हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. किती जणांनी हात दिला रामाच्या हातामध्ये जाण्यासाठी? म्हणून मी गमतीने म्हणत असतो की जर प्रभू रामचंद्रांचं हे पुष्पक विमान जसं लंकेवरून पुन्हा अयोध्येच्या दिशेने जायला निघालं, त्यावेळेला ते जसं वेगवेगळ्या संतांच्या ठिकाणी उतरलं, सीताजींना प्रत्येक संतांची त्यांनी भेट घडवून दिली, त्याप्रमाणे जर असा विचार केला की आता खूप लोक नामस्मरण करतायत एकत्रित होऊन, आणि प्रभू रामचंद्रांचं हे पुष्पक विमान निरंतर फिरत असतं बरं का आकाशात, त्याची काळजी करू नका, डेली फ्लाईट आहे. आणि असं हे डेली फ्लाईट एका दिवशी आपण सगळेजण जप करतोय म्हणून तिथं उतरलं आणि प्रभू रामचंद्रांनी हात पुढे केला की चला या, माझ्या विमानामध्ये भरपूर सीट्स रिकाम्या आहेत, कोणाकोणाला यायचंय, मी तुम्हाला माझ्या निजधामी घेऊन जातो. किती जण उठतील?
आणि प्रभू रामचंद्रांच्या या ऑफरचा स्वीकार करतील. मी गमतीने म्हणतो की रामराया, त्या विमानातून एक चक्कर मारून पुन्हा आणून सोडशील ना इथं? हो, कारण की रात्री स्वयंपाक करायचा आहे ना, आणि हो, उद्या ड्युटीला पण जायचंय. त्यामुळे ते निजधाम वगैरे ठीक आहे, हे आपलं नामस्मरण इथपर्यंतच आमची गती आहे. आम्हाला तुझ्या निजधामामध्ये जायचं नाहीये बाबा. आम्हाला या आंतरिक अनुभवांमध्ये शिरायचं नाहीये. आम्हाला ती अद्वैत स्थिती जाणायची नाहीये, कारण की आम्हाला सगळे अनुभव हे दृश्य रूपाने हवेत. आम्हाला त्या अद्वैतामध्ये शिरण्यात रसच नाही. आणि त्यामुळं सज्जनो, माऊली देखील हरिपाठामध्ये एका टप्प्यावरती येऊन असा अभंगाची रचना करून जाते की ज्याचा अर्थ खूप काळापर्यंत आपल्याला लागू शकत नाही. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयास लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. यातील जे प्रथम चरण आहे ना, तो खरा अर्थ या वानरांच्या बाबतीमध्ये आपल्याला चिंतन करून आपल्या स्वतःच्या साधनेशी तुलना करून अभ्यासला पाहिजे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. बघा, नामस्मरण करणारे कोट्यावधी आहेत, परंतु एवढ्या कोट्यावधीमध्ये माऊली म्हणते हरिबुद्धी किंवा हरिनामी जपे तो नर दुर्लभ. अरे मग एवढे कोट्यावधी लोक तुझं नामस्मरण करतायत, आणि त्या कोट्यावधी लोकांमध्ये तू म्हणतो की हरिनाम जपे तो नर दुर्लभ. म्हणजे नेमकं काय भानगड आहे? तर ही या वानरांची जी फसगत झाली ती आमची फसगत होते. स्वयंप्रभेने सांगितले, डोळे मिटून घ्या, पश्चाताप करू नका, मी तुम्हाला सीता देवीपर्यंत घेऊन जाते. नामस्मरण मनापासून करा. दृश्य जगामध्ये अनुभवाच्या आधाराने नामाचं मोठेपण समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला भक्तीची गाठ घालून देते, हेच सद्गुरु रूपी स्वयंप्रभा आम्हाला सांगते. परंतु वानर काय करतायत? क्षणामध्ये गुहेतून बाहेर पडतात, डोळे उघडतात. सज्जनो, आमची देखील अवस्था नामस्मरणामध्ये अनुभवांच्या मागे अशी लागते, कारण गुरूंनी दिलेल्या शब्दावरती आमचा खरा पूर्ण विश्वास नाही की तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो रामाच्या हातात नेऊन देईन. आपण सतत हीच वाट बघत असतो की महाराजांनी सांगितलंय म्हणजे खरंच तो हात रामाच्या हातात चाललाय का? अहो, इतकंच काय, त्या भाऊसाहेब फॉरेस्टांचं मी ते उदाहरण आपल्याला वारंवार सांगतो की त्यांना हनुमंत दर्शन हवं होतं. महाराजांशी अघळपघळ बोलणारे भाऊसाहेब महाराजांच्या जणू काही मागच लागले की महाराज मला हनुमंत दर्शन द्या. महाराज म्हणाले, होती एवढी साधी गोष्ट नाही. परंतु एके दिवशी महाराजांना भाऊसाहेबांचा हा स्वभाव, फॉरेस्टचा हा स्वभाव माहिती होता की त्यांचा विश्वास नाही आपल्या वचनावरती, म्हणून ते त्यांना एका अरण्यात घेऊन गेले. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, भाऊसाहेब डोळे उघडायचे नाहीत मी सांगितल्याशिवाय. जसं या स्वयंप्रभेने वानरांना सांगितलं की डोळे उघडू नका. परंतु 5 मिनिटं नाही झाले की भाऊसाहेबांनी डोळे किलकिले करून बघण्याचा प्रयत्न केला की नेमकं चाललंय तरी काय. आणि महाराज त्यांच्या इतक्या जवळ उभे होते की त्यांचे हे किलकिलणारे डोळे पाहताच महाराज म्हणाले, भाऊसाहेब संधी गेली, चला आता परत. सज्जनो, जी भाऊसाहेब फॉरेस्टनी चूक केली, प्रत्यक्ष हनुमंत समोर उभा असताना हनुमंत दर्शन वेगळं त्यांना हवं होतं, ह्या डोळ्यांनी अनुभवायचं होतं त्यांना. तसं आम्हाला नामस्मरणामध्ये अनुभव घेण्याची ही इच्छाच साधनेमधून बाहेर काढत असते. बघा, बऱ्याचदा नामामध्ये अनुभव येतात, यात काही शंकाच नाही. कोणाला प्रकाश दिसतो, कोणाला वेगवेगळे सुंदर नाद ऐकू येतात, कोणाला सुंदर सुगंध येतात, कोणाला काही दर्शनं होतात, काही कोणाला स्वप्न दृष्टांत होतात. कोणाच्या परिस्थितीमध्ये अचानक अनाकलनीय असा फरक पडतो, कोणाची तब्येतीमध्ये एका विलक्षण टप्प्यापर्यंत सुधारणा होऊन जाते. या अनंत गोष्टी नामाच्या आधाराने होऊ शकतात.
परंतु यामध्ये आम्ही या नामापासून मिळालेल्या अनुभवांना मोठं मानतो आणि नाम त्यामुळे स्वाभाविक त्यांच्या पुढे लहान होऊन जातं. बघा, हे आहे हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. नामासाठी नाम, भगवंतासाठी भगवंत मागणारा तो कोणीतरी विरळाच असतो. त्यामुळे पहिली चूक होती त्यांचा विश्वास नव्हता या वचनांवरती. दुसरी चूक होती ती म्हणजे या वानरांना अनुभवाचा हव्यास होता, की ही म्हणतीये खरं, पण खरंच आपल्याला तो अनुभव मिळणार आहे का? आपण खरंच सीताजींच्या पर्यंत जाणार आहोत का? अहो, असं कसं डोळे मिटून आम्ही सीताजींपर्यंत पोहोचूत? इथं आम्ही एवढे कष्ट करतोय, एवढ्या लोकांना विचारतोय, अजूनही एक वार्ता मिळाली नाही, आणि ही म्हणते की डोळे मिटून बसा, मी तुम्हाला सीताजींपर्यंत घेऊन जाते. तेव्हा आम्हाला समर्थ काय म्हणतात ते कळतं की काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळे. हा संतुष्ट झालेला चक्रपाणीच या स्वयंप्रभेच्या रूपामध्ये येऊन भक्तांचा सांभाळ करतोय. परंतु ज्याप्रमाणे या वानरांना स्वस्थ बसणं माहित नाही, स्वयंप्रभेच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणं माहित नाही, त्याप्रमाणे या वानरांचा अंश असलेला मी मनुष्य, माझ्यामध्ये देखील सद्गुरूच्या वचनांना तंतोतंतपणे स्वीकारण्याचा अभाव आहे. अनुभवांचा हव्यास आहे. कुठल्या इतर साधकाने अनुभव सांगितले की मनामध्ये स्वाभाविक प्रश्न असा येतो की मला देखील असे अनुभव का येत नाहीत. श्री महाराज म्हणतात की नामामध्ये जसं काही ट्रेन या फास्ट ट्रेन असतात, त्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत, त्या थेट जाऊन अंतिम स्थानावरती थांबतात. त्याप्रमाणे नामामध्ये प्रकाश दिसणं, वेगवेगळे रंग दिसणं, नाद दिसणं, ही छोटी छोटी स्टेशन्स आहेत. प्रत्येकालाच त्या स्टेशनवरती थांबायचं असतं असं नाही. परंतु एक मात्र आहे, जो कोणी नामाच्या गाडीमध्ये अखंड बसून राहील, कुठल्याही अनुभवाच्या अपेक्षेशिवाय राहील, तो मात्र थेट अंतिम स्थानापर्यंत जाईल. आणि अंतिम स्थान आहे सीताजींचे चरण. या भक्तीचा शोध, आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या निर्मळ भक्तीचं वरदान, हे सज्जन हो, या स्वयंप्रभेचा खरा आशीर्वाद आहे. स्वयंप्रभा तुमची क्षुधा तृप्ती करेल, स्वयंप्रभा तुम्हाला सर्व दृष्टीने सांभाळेल आणि स्वयंप्रभा तुम्हाला अंतिम स्थानापर्यंत देखील घेऊन जाईल. गरज आहे तिच्या वचनांवरती विश्वास ठेवण्याचा. माया योगी यांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली. ही स्वयंप्रभा जी या माया रूपामध्ये प्रगटलेली आहे, तिचं मुख्य कार्यच हे आहे की जीवाला आपल्या मुख्य मूळ स्वरूपापर्यंत नेणं. आणि हे मूळ स्वरूप आहे ही भक्ती, हे या परमात्म्याचं आसन, याच्या चरणांपर्यंत घेऊन जाणं, हेच या मायेचं खरं स्वरूप आहे. परंतु वानर चुकले आणि वानरांनी क्षणामध्ये डोळे उघडले आणि क्षणात डोळे उघडताच ते पाहतायत की नयन मुदी पुनी देख ही बीरा. वानरांनी जेव्हा डोळे मिटून पुन्हा उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्व वीर समुद्र किनाऱ्यावरती येऊन उभे राहिलेले आहेत. आता बघा, इथं गोस्वामीजींनी देखील किती सुंदर शब्दामध्ये त्यांची जणू काही जागा आपल्याला दाखवून दिलेली आहे की नयन मुदी पुनी देखही बीरा. एकाहून हे एक वीर होते, पुरुषार्थ गाजवणारे होते, यांचे काही पराक्रम कमी नाहीयेत. आता आपण काही दिवसातच जेव्हा या किष्किंधा कांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये जाऊ तेव्हा एकेका वानराच्या मुखातून त्याचा पुरुषार्थ ऐकणार आहोत. अंगद कहहि जाऊ मैं पारा, जिय संशय कछु फिरती बारा. अंगद म्हणतोय की मी जाईन लंकेमध्ये, परंतु परत येईन की नाही ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. यांचं कार्य, यांचं थोरपण याबद्दल मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये. परंतु ज्या भक्तीच्या शोधासाठी जायचंय तिथं हा पुरुषार्थ देखील बाजूला ठेवता यायला हवा. तिथं एक संपूर्णपणे अकर्तेपण असेल तरच तुम्ही भक्तीपर्यंत पोहोचू शकाल. आणि त्यामुळं सर्व वानर त्या श्रेणीचे नसल्यामुळं जणू काही विधात्याने देखील या स्वयंप्रभेच्या आशीर्वादाला पूर्णत्व दिलेलं नाही. या वानरांना डोळे उघडण्याची बुद्धी का व्हावी? कारण अजूनही तेवढी शुद्धी झालेली नाही. आपलं हे सर्व पुरुषार्थ, आपलं हे सर्व शूरपण बाजूला ठेवून मी करता नाही या भूमिकेपर्यंत जाण्याची प्रत्येकाची तयारी नव्हती. आणि त्यामुळे हे वीर पुरुष सर्वजण
या भवसागर रूपी किनाऱ्याच्या अलीकडे येऊन थांबलेले आहेत. सजनो, या भवसागरातून पार होण्यासाठी किती नियम आहेत हो, किती सांभाळायला हवं स्वतःला. थोडासा जरी कर्तेपणाचा अंश आमच्यामध्ये असेल तर आम्ही देखील या भवसागराला पार करू शकत नाही. जरी प्रत्यक्ष स्वयंप्रभेचं दर्शन झालं, परंतु तिने दिलेल्या आज्ञेप्रमाणे जर आम्ही वागू शकलो नाही, अनुभवाचा हव्यास आम्ही सोडला नाही, तर आम्हाला या अशा प्रकाराने या भवसागराच्या संकटाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून माऊलीने देखील हरिपाठामध्ये किती सुंदर सांगितलंय की रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयास लाधली सकळ सिद्धी. ज्याला या भगवंताच्या नामामध्ये उन्मनी अवस्था प्राप्त झाली, या मनाला पुन्हा आता अनुभव घेण्याची कुठली इच्छाच उरली नाही, या मनाला कुठला हव्यासच उरला नाही, अशा या व्यक्तीसाठी सर्व सिद्धी या त्याच्या चरणांशी येऊन राहतात. इथं आपलं खऱ्या अर्थाने कर्तेपण संपलं पाहिजे. आणि त्यामुळे या वीरा शब्दामधून गोस्वामीजींनी जणू काही या सर्व वानर दळाच्या आतमध्ये असलेला कर्तेपणाचा अंश देखील आपल्याला दाखवला. परंतु त्यांचं सद्भाग्य काय आहे? सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. हे सर्व प्रापंचिकच आहेत. जामवंत काय म्हणजे तो ब्रह्मदेवच आहे, हा विश्वाचा प्रपंच करणारा. हा अंगद देखील काय, कुठल्या तरी देवताचा अंश घेऊन आलेला, परंतु या सर्व देवतांनी मांडलेल्या या प्रपंचाचंच हे रूप आहे. आणि प्रपंचामध्ये हे कर्तेपण कितीही पद्धतीने घालवायचं म्हटलं तरी आपल्या हृदयामधून जाऊ शकत नाही. श्री महाराज म्हणायचे, मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, कोळसा कितीही उगाळला तरी त्याचं काळेपण जात नाही. त्याप्रमाणे प्रापंचिकाने कितीही जरी ठरवलं तरी प्रपंचाच्या कृतीमधून त्याचा संपूर्ण कर्तेपणा जाणं हे अत्यंत अवघड आहे. परंतु जर अशा प्रापंचिकांच्या प्रारब्धामध्ये कोणीतरी एखादा सत्पुरुष असेल, जर एखादा साधू त्यांच्यामध्ये असेल, तर त्या साधूच्या कृपेने हे सर्व प्रापंचिक देखील उद्धरून जातात. ते देखील प्रभू रामचंद्रांच्या कृपेला प्राप्त होतात. आणि अशा या वानर दळामध्ये हनुमंत रूपाने असलेला साधू आणि त्या साधूच्या संघामध्ये असलेल्या या सर्व वानर दळाला सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, हेच जणू काही हा साधू समजावून सांगणार आहे. या स्वयंप्रभेने दिलेली सिद्धी, तिच्यावरती असलेल्या अविश्वासाची बुद्धी आणि त्यामध्ये निजधर्माची झालेली ही तिलांजली, या सर्व गोष्टींना स्वीकारून या वानरदळाला प्रभू रामचंद्रांचा कृपावंत ठरवणारा असा साधू होता. आणि अशा साधूच्या चरणी हे सर्व वानरदळ आता शांत होणार आहे, समाधान प्राप्त होणार आहे. कारण त्या हनुमंत रूपी अशा एकाच वानरामध्ये ते अकर्तेपण होतं की ज्यामुळे तो या भवसागरावरून उड्डाण करून सीताजींच्या चरणांपर्यंत जाऊ शकेल. इतर वानरांची पुण्य मर्यादा ही या भवसागराच्या किनाऱ्यावरती संपणार होती. आणि त्यामुळे स्वयंप्रभेची ही सूचना ते जशीच्या तशी अंमलामध्ये आणू शकले नाहीत. सज्जनो, मी बऱ्याचदा म्हणतो की अनेक लोक जेव्हा तक्रार करतात की अहो नामस्मरण होत नाही, नामस्मरण होत नाही. ठीक आहे, आपण प्रयत्नपूर्वक नामस्मरण करावं, परंतु या नामस्मरणामध्ये जर सगळ्यात मोठा कुठला अडथळा असेल तर तो म्हणजे आपल्या पुण्य संचयाचा असलेला दुष्काळ. हे नामसाधनेमध्ये सगळ्यात मोठा येणारा अडथळा आहे. आपले हे पापाचे डोंगर जळवून टाकण्यासाठी नाम हे एकमेव प्रभावी औषध आहे. आणि त्या नामाला अखंड हृदयी धारण करण्यासाठी पुण्य संचय असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं जर नामस्मरण होत नसेल तर समजावं की आपलंच पाप आपल्या आड येतंय. ज्याप्रमाणे या वानरांना देखील सीताजींच्या पर्यंत जाण्याची संधी होती, परंतु त्यांचा पुण्यांश या किनाऱ्याच्या अलीकडेच थांबला. आणि आता इथून केवळ एकाच वानराला
पुढे जाण्याचा पुण्यांश शिल्लक होता आणि तो म्हणजे हनुमंत. अशा हनुमंताच्या चरणी प्रपंची निमाले साधू संगे, ज्ञानदेवी नामी रामकृष्णी ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. असं हे भगवंताच्या नामाचं, त्याच्यामध्ये आपलं मन रमवून उन्मन करण्याचं, त्यामध्ये असलेल्या अनुभवांना वगळून आपण जेव्हा नामासाठी म्हणून जगू लागतो त्यावेळेला जीवनामध्ये सकळ सिद्धी आपल्या चरणांशी येतात. आणि अशा या सकळ सिद्धी आम्हाला साधूच्या कृपेने प्राप्त होतात. असा हा सुंदर हरिपाठामधला गुह्यार्थ मला या चौपाईच्या निमित्ताने आपल्याशी सांगावासा वाटतं. हे सर्वजण हतबल होऊन समुद्र किनारी येऊन थांबतायत, अचंबित होतायत, कळत नाहीये नेमकं आपण कुठं आलोय. अरे आपण एका क्षणापूर्वी तर त्या गुहेमध्ये होतो, त्या तपस्विनीच्या चरणांजवळ होतो, आणि आता एका क्षणामध्ये आपण नेमकं आलोय कुठं. सगळेजण सैरभीर होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. नेमकी ही अवस्था तरी काय आहे, हे स्थान तरी कुठलं आहे. आणि इकडं मात्र ज्या या स्वयंप्रभेने या वानरांची सेवा केली, त्या स्वयंप्रभेला मात्र या सेवेमधून पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. कारण की तिला आपल्या सखीने दिलेल्या वचनांवरती पूर्ण विश्वास होता की तू इथंच तपस्या करत थांब, इथं वानर येतील, त्यांची सेवा कर, आणि तत्पश्चात तुला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होईल. बघा सज्जनो, जीवनामध्ये जर पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर कुठंतरी आपली अतूट श्रद्धा असली पाहिजे, अढळ श्रद्धा असली पाहिजे. मला असं वाटतं की आपण आपल्या सद्गुरूच्या वचनांवरती अशी अढळ श्रद्धा ठेवावी. श्री महाराज म्हणतात, मी कोणाबद्दलही निराश होत नाही, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. मला वाटतं ज्यांनी या वचनावरती पूर्ण श्रद्धा ठेवली आणि त्या आधाराने ज्याने भगवंताचं नाम घेतलं, जीवनामध्ये त्याला वेगळं अजूनही काही करायची गरजच पडत नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत श्री महाराज म्हणतात ना की ब्रह्मानंदांनी केवळ रामनामस्मरण केलं, त्यापेक्षा वेगळं दुसरं कुठलंच साधन त्यांनी केलं नाही. मला वाटतं आपण कुठल्या अशा सत्पुरुषाच्या वचनांवरती दृढ विश्वास ठेवावा. परमार्थ म्हणजे काही मार्केट नाही हो की वेगवेगळ्या ऑफर तपासून पाहाव्यात आणि मग त्यामध्ये जे आवडेल ते घ्यावं. तुमच्या सद्गुरूंनी जे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, ही अढळ श्रद्धा असायला हवी. कदाचित इतर साधने ही तुम्हाला लांबून सोपी वाटत असतील, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेपेक्षा सुलभ वाटत असतील, परंतु त्यासाठी आपण असं व्यभिचारी परमार्थ करू नये. बरं, जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्यासाठीच आहे आणि ते तुमच्या अंतिम कल्याणाचं आहे. या आपल्या हृदयातल्या भावनेपासून आपण कधीही ढळू नये. स्वयंप्रभेने तेच केलं. हेमाने जे सांगितलं त्याप्रमाणे ती आसनस्थ राहिली, वानरांची वाट पाहत राहिली आणि या वानरांची तिने सेवा पूर्ण केली. तिच्या या विश्वासरूपी कृतीचं तिला फळ मिळालं की सो पुनी गई जहां रघुनाथा. ती तात्काळ क्षणामध्ये कुठल्याही कष्टाशिवाय प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळ गेली. म्हणजे ज्या आधाराने वानर क्षणामध्ये समुद्र किनारी गेले विना कष्ट, त्याचप्रमाणे ही देखील विना कष्ट प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ गेलेली आहे. मला आज कोणीतरी प्रश्न लिहून विचारलाय की ही गुहा कुठं असेल, ती पाहायला मिळेल का? मला वाटतं की जेव्हा आपण हनुमंतासारखे होऊ त्यावेळेला ती गुहा आपल्याला दिसेल. ही गुहा कुठलंही लौकिक स्थान नाहीये आणि जिथून स्वयंप्रभा गेली, जिथून वानर गेलं, ती गुहा देखील आता असेल तर केवळ एखादं खंडहर असेल. ज्याच्या हृदयामध्ये संवेदनशीलता आहे त्याच्यासाठी ती गुहा पुन्हा प्रगट होऊ शकते. स्वयंप्रभा प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळ गेली आहे. जाताच ती प्रभू रामचंद्रांच्या चरण कमली नतमस्तक झाली. अनेक प्रकाराने तिने प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनय केलेला आहे, आपली अवस्था सांगितलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या सेवकांची सेवा केलेल्या या स्वयंप्रभेवरती निर्मळ भक्तीचं वरदान तिला आशीर्वाद रूपाने दिलेलं आहे. अनपायनी भगती प्रभुदीनी. प्रभू रामचंद्रांच्या भक्तांची सेवा करणारा हा प्रभू रामचंद्राला अत्यंत प्रिय आहे. सज्जनो,
हेच आपल्या सर्वांना सेवेचं बळ देणारं विधान आहे. श्री महाराज म्हणायचे, माझ्याकडं आलेल्या व्यक्तीला रामाने पाठवलेलं असतं, म्हणून मी दीनदास होऊन त्याची सेवा करतो. कारण प्रभू रामचंद्रांना जर कशाने प्रसन्नता येत असेल, कशाने जर ते कोणावरती अत्यंत प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतील, तर ती त्यांच्या सेवेचं फळ म्हणून नाही, तर त्यांची सेवा ज्या भक्ताने केलेली आहे त्या भक्ताची सेवा जो मनापासून करतो, अशावरती प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्न होतात. हेच जणू काही या स्वयंप्रभेचं चरित्र आम्हाला सांगतंय. प्रभू रामचंद्रांनी स्वयंप्रभेला अनपायनी भगती प्रभूतींनी अशा रीतीने आपली ही अचल भक्ती वरदान रूपाने दिलेली आहे. आता या भक्तीपासून स्वयंप्रभेला कोणीच दूर करू शकणार नव्हतं. स्वयंप्रभा प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरसावंद्य करून ब्रह्मदेव आणि महेशजीची वंदना आपल्या हृदयामध्ये करतीये. आणि तत्पश्चात बदरी बन कहूं सो गई प्रभु अज्ञा धरी सीस. बद्रीबन म्हणजे आपल्या आजच्या या 4 धामांपैकी ज्याला आपण बद्रीनाथ म्हणतो, अशा या बद्रीनाथाच्या गुह्यतेमध्ये ही स्वयंप्रभा लुप्त झालेली आहे. बघा सज्जनो, आजही साधू संत हिमालयाची कास का धरतात? या बद्रीनाथ या स्थानाचा महिमा तो काय आहे? मध्यंतरी त्या श्री एम यांचं एक पुस्तक वाचनामध्ये आलं. ते देखील त्या बद्रीनाथच्या डोंगरांमध्ये आपल्या सद्गुरूचा शोध घेत 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 किती अंतर पुढे गेले आणि तिथं चिरंतन असलेले हे बाबाजी रूपाने हे सद्गुरू तत्व याची त्यांना भेट झाली, त्यांचं दर्शन झालं. असं हे या 4 धामांपैकी बद्रीधामाचं महत्व, प्रत्यक्ष नरनारायणाच्या निवासाचं हे स्थान, परमार्थाची पूर्णता देणारं असं हे स्थान, अशा या बद्रीधामामध्ये ही स्वयंप्रभा लुप्त झालेली आहे. प्रभू रामचंद्रांची तिने आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांच्या चरणकमलांना आपल्या हृदयामध्ये धारण करून ही स्वयंप्रभा बद्रीनाथामध्ये विश्राम पावलेली आहे. असं सज्जनहो, आपण हे स्वयंप्रभेचं अति गुह्य चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असलेले बारकावे जे गुरुकृपेने शब्दामध्ये आले, ते सर्व काही गुरुचरणांच्या ठिकाणी मी परत ठेवतो. परंतु यामध्ये सापडलेलं सूत्र मात्र आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे आचरणात आणलं पाहिजे की नामासाठी नाम घ्या, अनुभवासाठी नाम घेऊ नका. असं हे अनुभवविरहित नाम तुम्हाला सीताजींची अर्थातच त्या भक्तीची भेट घडवून देईल. आणि जर अनुभवाच्या मागे लागाल तर या भवसागराच्या किनाऱ्यावरती पुन्हा गटांगाळ्या खाण्यासाठी येऊन थांबाल. हेच या स्वयंप्रभेच्या चरित्रातलं सूत्र प्रत्येकाने आपल्या हृदयाशी धारण करावं आणि सद्गुरूंनी दिलेल्या वचनांप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. जानकी जीवन स्मरण जय जय.